गोंड राणीनं राजासाठी बांधलेली समाधी। आग्र्याचा ताजमहाल हे प्रेमाचं प्रतीक म्हणून अवघ्या जगाला परिचित आहे। शहाजहानं आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ हे जगातलं आश्चर्य उभारलं। अशाच प्रकारचा एक स्मारक आपल्या चंद्रपुरातही आहे। एका राणीच्या आपल्या राजावरच्या प्रेमाची साक्ष देत हा स्मारक गेली 325 वर्ष उभा आहे। गौंड राजा बिरशाह यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी हिराई यांनी ही समाधी उभारली। जगप्रसिद्ध ताजमहालची निर्मिती ही एका राजानं आपल्या राणीच्या स्मरणार्थ केली, तर इथे एका राणीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ ही समाधी बांधली आहे। अंचलेश्वर मंदिर का निर्माण 15वीं सेंचुरी में राजा खानका बल्लाळ शाह गोंड राजा द्वारा निर्मित किया गया है। और इस अंचलेश्वर मंदिर की सबसे खासियत ये है कि भगवान शिव का मंदिर जरूर है, लेकिन वहाँ शिवलिंग नहीं है। वहाँ पर हम एक पवित्र कुंड बोल सकते हैं जो शिवलिंग के आकार का है। और ये मंदिर जो है ये झरपट नदी के तट पे बसा हुआ है, किनारे बसा हुआ है। पानी परकुलेट होके, नदी का पानी परकुलेट होके उस कुंड में आता है। हमने उस पानी को केमिकल टेस्ट करा तो उसमें सल्फर की मात्रा ज्यादा मिली। चंद्रपूर इथं 17व्या शतकात गोंड राजाचे राज्य होते। राजे बिरशाह हे इथले शासक होते। त्यांच्या हत्येनंतर राणी इराईनं राज्याचा कारभार हाती पतीच्या आठवणी जतन करत ही भव्य समाधी उभारली। एखाद्या राजाची राज्यातली ही सर्वात मोठी समाधी आहे। सॅडस्टोनने ही समाधी बांधण्यात आली असून त्यात चुन्याचा वापर करण्यात आला। समाधी परिसरातील खांबावर सुबक कोरीव काम करण्यात आले आहे। या परिसरात अंचलेश्वराचं मंदिरही आहे। या समाधीचं महत्त्व प्राचीन वास्तू म्हणून तर आहेच, शिवाय प्रेमाचं प्रतीक म्हणून सुद्धा या समाधीची विशेष ओळख आहे।